या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। टिळक चौक परिसरातील वर्षभर खरेदीसाठी वर्दळ असणारी भांडे गल्ली ही सर्वात जुनी व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाते। लग्न सराईसह इतर कार्यक्रमांसाठी तांबा, पितळ, स्टील आणि ॲल्युमिनियमची भांडी खरेदी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील अनेक जण इथं येतात। त्यामुळे इथं वर्षभर गर्दी असते। आधीच हा बोळ अरुंद आहे, त्यात पार्किंगची जागा गिळंकृत करून अनेक व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे दुकाने थाटली आहेत। मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणांमुळे येथील रस्ता अरुंद बनला आहे। धनाढ्य व्यापाऱ्यांच्या मोठमोठ्या भांड्यांचे ढीग रस्त्यावरच रचून ठेवल्याचं दिसून आलं। दररोज लाखो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणांकडे आणि पार्किंगची जागा गिळंकृत करण्याकडे सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचं दुर्लक्ष नेमक्या कोणत्या कारणावरून होत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। पथकाकडून गरीब किरकोळ भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांची अतिक्रमणे वेळोवेळी हटवली जातात। मग ही धनाढ्य व्यापाऱ्यांची घुसखोरी आणि अतिक्रमणे पथकाला कशी दिसत नाहीत हाच खरा सवाल आहे। दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे। सोमवारी विविध गट आणि गणांमधून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले। यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश आहे। जिल्हा परिषदेच्या 3 जागांसाठी सोमवारी महत्त्वपूर्ण अर्ज दाखल झाले। यामध्ये बोरामणी गट क्रमांक 57 मधून शिवसेनेचे धनेश अचलारे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला। हत्तूर गट क्रमांक 60 मधून भारतीय जनता पक्षाच्या उज्ज्वला अनिल हविनाळे यांनी, तर भंडारकवठे गट क्रमांक 62 मधून काँग्रेसच्या रूपादेवी आमसिद्ध कमळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पंचायत समितीसाठी सोमवारी भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं। कारंबा टोल नाक्याजवळ असलेल्या सुप्रसिद्ध अहिंसा गोशाळेला आचार्य कीर्तियश सुरेश वर्ची महाराज यांनी 4 आचार्य, 26 जैन श्रमण आणि 19 साध्वी यांच्यासह सदिच्छा भेट दिली, ज्यामध्ये सोलापूरचं रत्न 31 वर्षांपूर्वी CA अभ्यास करून दीक्षा घेतलेले श्री रत्न यश विजयजी महाराज यांचाही सहभाग होता। या सर्वांचं अहिंसा गोशाळेच्या सर्व संचालकांनी स्वागत केलं। या प्रसंगी आचार्य कीर्तियश सुरेश वर्ची महाराज यांचं व्याख्यान झालं। या व्याख्यानाला सोलापुरातील प्रथित यश व्यापारी, मित्रपरिवार आणि नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध 1 ते 5 या कालावधीत होत असून मुख्य दिवस वसंत पंचमी म्हणजे दिनांक 23 जानेवारी रोजी मुख्य विवाह सोहळा आहे। त्यानिमित्तानं श्री विठ्ठल सभा मंडपात दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद भागवताचार्य साध्वी अनुराधा दिदी राजेंद्र शेटे यांच्या सुमधुर आणि रसाळ वाणीतून करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली। श्री रुक्मिणी स्वयंवर कथा 19 ते 23 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीनं केली असून परंपरेनुसार वसंत पंचमी दिनी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होत आहे। त्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्रात विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे अर्थात शिवस्मारकतर्फे बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता शिंदे चौक परिसरातील शिवस्मारकच्या पटांगणावर सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा स्पर्धा प्रमुख रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही स्पर्धा शालेय खुला गट आणि 40 वर्षांपुढील प्रौढ खुला गट अशा 3 गटांमध्ये होणार आहे। स्पर्धकांनी सूर्यनमस्कार 10 अंकात घालावयाचे आहेत। एका संघात किमान 20 आणि जास्तीत जास्त 50 स्पर्धकांचा सहभाग असावा।
महापालिका निवडणुकीत भाजपला 87 जागांवर विजय मिळाला. आता 10 सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. त्यानुसार भाजपला 9 आणि 8 नगरसेवक निवडून आलेल्या MIMला एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. महापालिका आयुक्तांनी नगरसचिवांकडून मागितलेल्या मार्गदर्शनात तसं नमूद आहे. स्वबळावर महापालिका लढलेल्या भाजपला मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक 14 आणि 20 मध्ये यश मिळालं नाही. त्या ठिकाणी MIMचे उमेदवार विजयी झाले. 26 पैकी 21 प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांना पॅनल टू पॅनल मते मिळाल्यानं तेथील सर्वच उमेदवार विजयी झाले. आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वतःच्या जागेवर माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. त्यांना किंवा श्रीकांत घाडगे यांना स्वीकृतची संधी मिळू शकते. तसंच भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी निवडणुकीत मोठी मेहनत घेतली. ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडी, जगदीश पाटील यांचंही योगदान आहे. याशिवाय अन्य काही उमेदवार नवीन चेहऱ्यांनीही पक्षाला मोठी मदत केली. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात स्वीकृतची लॉटरी लागू शकते. दुसरीकडं फिरदौस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी डावलून पराभवाची चिंता न करता MIMमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यांनाही MIMकडून स्वीकृतची संधी मिळू शकते. गाझी जहागीरदार देखील स्वीकृतीचे प्रबळ दावेदार मानले जातात. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.